महत्त्वपूर्ण आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय आणि जाऊया पर्यंत कॉम्बॉक्स मध्ये बॉलचा सामना सुरू आहे। आमचे जवळचे मित्र भागेश मात्रे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये। नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला बॅटचा संपर्क झाला, जरूर झालाय, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर। शून्यावरती पहिला धक्का लागत असताना साईल 11 गावदेवी स्पोर्ट्स क्रिकेट टीम चिंचपाड्याला। दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळते। हर्षद तरे मैदानाच्या आतमध्ये जो सलामीवीरला येत असतो, चांगली बॅटिंग स्पेशली पॉवर प्ले मध्ये त्याची तुम्हाला पाहायला मिळते। त्याचे विकेट महत्त्वाचे विनोद मडवी याच्या हातामध्ये। खरं तर पाळेगावच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब ह्याच विनोद मडवीला मिळाला। त्या स्पर्धेमध्ये रनरअप हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला। जरूर शेवटची मॅच तुम्ही पाहिली असती, परंतु वेळेअभावी बॉल्ड आउटचा तो खरं तर प्रसंग तुम्ही बघितला, ज्याच्यामध्ये 2 बॉल केले वडवली बीनं, परंतु एकही बॉल करता आला नाही भाल संघाला आणि त्या स्पर्धेमध्ये रनरअप हा संघ ठरला। सुरुवात चांगली झाली आहे मैदानाच्या आतमध्ये। तुम्ही हर्षद तरेला आणि शेखरला बघितलं, परंतु हर्षद परतलाय मैदानाच्या बाहेर आणि तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय दिनेश। चांगला सामना तुमच्या समोर मित्रांनो आहे। मलंगट बेल्ट मधल्या या 2 दिग्गज टीम मध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते। टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला। फिल्डिंगचा डिसिजन घेत असताना विनोद मडवीचं पहिलं पॉवर पॅक षटक पॉवर प्लेचं नेहमी असतं, याही मॅचमध्ये तेच कार्य त्याने केलं। विकेट टेकर गोलंदाज आहे बाल टीमच्या माध्यमातून आणि पहिली विकेट हर्षद तरीची त्याच्या नावावरती राहिली आहे। विनोद मडवी, विनोदचा बॉल लेग स्टंपवरती मागे खेळलाय, सुंदर कनेक्शन कमकुवत जरूर होतं, परंतु फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल फाईन बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार। आणि आल्याला सुरुवात केली आहे ती म्हणजेच दिनेशने मोठ्या फटक्यांची। एवढा चांगला बॉल दोन्ही पायांच्या गॅप मधून अपील केली जाते, लाऊड अपील आहे। विनायक चिकनकर आणि मागे सुचित होते, त्यांनी अपील केली, हर्षदने अपील केली, पण तो अपील फेटाळत असताना कॉडबॅनची इथनं मनोज पवार सर आणि हा डॉट बॉल। मोठ्या फटक्यानंतर शांत ठेवलं विनोदनं। आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याच्या विरोधात एक चौकार आला, एक विकेटी त्याच्या खात्यामध्ये आली आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4। पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, हर्षदानी जरूर कॉल केला होता दुसऱ्या फिल्डरने, परंतु त्यांना भेदून बॉल चालला बॉन्डलाईनच्या बाहेर। या ओव्हर मधला हा दुसरा चौकार। पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जी विकेट लवकर टीम चिंचपाड्याची पडली ना, ती कुठेतरी दबावामध्ये टाकूनच जाईल, कारण हर्षदचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं, त्याची सुरुवात चांगली होणं, पाठीराखे या गोष्टीचा विचार करत होते, परंतु त्याचा विचार ही करू दिला नाही। विनोद मडवीच्या खात्यामध्ये ती विकेट तुम्हाला पाहायला मिळाली आणि दिनेशच्या बॅटमधून तुम्ही तो बाद झाल्यानंतर चौकार 2 बघितले। नंबर 2 मध्ये आलाय हर्षद मडवी
विकेट टेकर बॉलर आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉल तो रिलीज करत असतो. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचाच फायदा उचलत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, किट्स वेलकम फॉर 4. बॉल टाकला, थोडासा फोर्स करत असताना थोडीशी ताकद लावली. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिथे तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे चौकार. यानंतरची मॅच आपण पहिल्या सामन्यामध्ये गोळवली संघ जिंकला. सो या सामन्याचा विजेता संघ आणि गोळवली संघ तुमच्यामध्ये लगेचच लढत आम्ही कळवणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. ऑप्शनच्या बाहेर आता जास्त बाहेर पडलाय, तेच सांगतात शेखर की जास्त बाहेर पडलाय. रतन मानेरकर सरांचा सुद्धा इशारा इथं येत असताना व्हाईट बॉलचा. दोन्ही खेळाडूंनी खरं तर चांगली सुरुवात केली आहे. एका बाजूने हर्षित बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दिनेश गेला, त्याने चौकाराने सुरुवात केली आपल्या डावाची आणि शेखरनेही आपल्या डावाची सुरुवात चौकारानेच केली आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करता ना, तेव्हा तुम्ही खरं तर चुकी करता. गोळवली संघ आपण कुठे जाऊ नका, लगेचच तुम्हाला पुढची मॅच खेळायची आहे. विनर विनर सामना होईल. गोळवली संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, आपले काही खेळाडू गेले असतील तर त्यांना आपण लगेचच कॉल करून बोलून घ्यायचे. तुमचा सामना लगेचच विजय टीम सोबत होणार आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा ऑप्शनचा बाहेर बॉल मिड ऑन नाहीये, परंतु त्याला फील्ड केलं गेलंय मिड ऑफचा फिल्डर प्रमोदनं, ज्याच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. एक सिंगल मिळतीये, सिंगलने स्ट्राईक करून रोटेट दिनेशकडे जाईल. आतापर्यंतच्या या 2 षटकांच्या कंपॅरिझन आपण जर पाहिलं ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये एकही वाईट बॉल नव्हता विनोद मडवीच्या माध्यमातून, परंतु हर्षदच्या बॉलिंगमध्ये असताना तुम्ही 2 वाईट बॉल बघितले. नुकतीच एक आली सिंगल, त्याच्या विरोधात पहिला चौकार आला होता शेखरच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते 15. बिट्टे यांचं या ठिकाणी आगमन, त्याने नवीन खरेदी सध्याच केली आहे हर्षद दिनेशसाठी. ऑन साइडला ताकदीचा वापर केलाय, बॉल मध्ये फिल्डर जज करतोय वैभव मात्रे, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. सिक्सर. आणि मी विनंती करेन की जेव्हा तुम्ही बॉल चेक करता तेव्हा 2 बॉल चेक करा, एक अंपायरकडे द्या आणि एक तुमच्या बॉलरकडे द्या, जेणेकरून बॉल गेल्यानंतर अंपायरच्या माध्यमातून लवकर तो तुम्हाला प्रोव्हाइड होऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व टीम्सला विनंती आहे की 2 चेंडू चॉईस तुम्ही करायचे. हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला, सुरुवात चांगली झाली कारण दिनेशने ही सुरुवात चांगली केली. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला तर हा पहिला षटकार, याच्या अगोदर 2 चौकार आले होते विनोद मडवीच्या अगेन्स्ट. आता हर्षद मडवीच्या अगेन्स्ट तुम्हाला षटकार पाहायला मिळाला आणि धाव संख्या जर तुम्ही पाहिली तर 21 या आकड्यावरती पोहोचली गेली. टार्गेट आता चांगलं सेट होत जाईल कारण या षटकामध्ये धावा येत आहेत. दिनेशसाठी हा बॉल परफेक्टली यॉर्कर, दोन्ही पायांच्या गॅपमधून बॉल ट्रॅव्हल झाला आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला यॉर्कर बॉल त्याला फेस करावा लागला दिनेशला. एका बाजूला शेखरही सांगतात की प्लेस केला असता तर निदान सिंगल डबल मिळाली असती, परंतु परफेक्टली दोन्ही पायांच्या गॅपमधून बॉल विकेट किपर विनायक चिकनकरच्या हातामध्ये. लेन बॉल नव्हता, समोर प्लेस नितेश मात्रे, स्टंप हिट करण्याचा प्रयत्न पण तो मिसिंग गेलेला आहे. महत्वाची शेखरची विकेट होती ही. जर विकेट मिळाली असती ना तर सोने पे सुहागा, कारण शेखर आणि हर्षद तरे या टीमचे असे खेळाडू आहेत ना जे नेहमी पॉवर प्ले षटकामध्ये चांगल्या धावसंख्या बनवत असतात. जो दिनेशने जिम्मेदारी जास्त उचलली आहे, परंतु नेहमी तुम्ही शेखरला टीम चिंचपाडच्या माध्यमातून टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना बघितलंय. त्या शेखरची विकेट होती, नितेश मात्रे स्टंप हिट करू शकले नाही, अन्यथा इथनं शेखर बाद होऊ शकले असते आणि तोच शेखर आता स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, विकेट मिळू शकते. गणेश मात्रे जज करतात, सुंदर जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. थांबला त्या ठिकाणी फिल्डर. पाहूयात की फलंदाज बाद आहे, तिथून प्रेक्षक सांगतात सुद्धा की इथनं फलंदाज बाद परतील मैदानाच्या बाहेर. शेखर लागणारा झटका दुसरा. काही शंका असेल प्रेक्षकांना तर आपण त्यांची शंका दूर करूयात. जी लेंथ होती ना
ती लेंथ हर्षदने जास्तीत जास्त ऑप्शनवरती ठेवली गेली. हा ॲक्शन रिप्ले ऑप्शनवरती हाही बॉल परफेक्टली जी लाईन आहे व्हाईटची लाईन तिथे बॉल टाकण्यात आला, पण तो प्रेक्षक त्या ठिकाणी होते, प्रेक्षकांनी सांगितलं गेलं. आणि ॲक्शन रिप्ले सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे की लाईनच्या आतमध्ये आहे पाय. तुमचा 12वा खेळाडू आहे, 12वा खेळाडू इथे चेक करू शकतो, तो तुम्हाला सांगेल की फलंदाज बाद आहे की सेफ आहे. हा पहा तुमचा खेळाडू चिंचपाडा 12th मॅन तुमचा आहे, त्याच्या समोर ॲक्शन रिप्ले की लाईनच्या आतमध्ये पाय. प्रेक्षकांनाही आऊट दिलाय. सो तुम्ही चेक करू शकता तुमचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. सो 12वा खेळाडू पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेट जरूर रिप्ले दाखवा पुन्हा एकदा. आपण पाहूयात रिप्ले, कोणत्या प्रकारची शंका नकोय. सो आपण रिप्ले दाखवत आहोत. हा ॲक्शन रिप्ले 12व्या खेळाडूला विनंती करतो की पहा, त्याच्यानंतर तुमचा जो डिसिजन आहे तो तुम्ही तुमच्या खेळाडूंपर्यंत पोचवा. येस, तुमच्या 12th मॅनची सहमती आहे. सो विनंती करेन की खेळाडू बाद आहे. तुमचा 12th मॅन या ठिकाणी आहे, त्यांनीही चेक केला. सो दोन खेळाडू बाद झाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 वरती 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपला. 5 ओव्हरची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. लवकर बाद झाला शेखरी. सुरुवातीला हर्षद तरीही बाद झाला होता, त्याची जिम्मेदारी मोठी होती, ती जिम्मेदारी तो पूर्ण करू शकला नाही. एक चांगला लेंथवरती बॉल पडला. हर्षदला जे हवं होतं ते त्याने घडवलं. शेखरची विकेट त्याच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आणि शेवटच्या बॉलवरती बाद होत असताना शेखर आता मैदानाच्या आतमध्ये गेला. अर्जुन खरं तर जीवन म्हात्रे यांचे रिलेटिव्ह आणि ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जीवन म्हात्रे ही मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. 3rd ओव्हरमध्ये आलाय प्रमोद सोरखादे. पहिलाच बॉल मिस्टामिंग झालाय, हवेमध्ये बॉल, कॉटन बॉलची संधी आणि अशी संधी मिडन ओव्हरला आली होती, ती म्हणजेच पालेगावच्या चषकामध्ये. आणि तेव्हा मिडन ओव्हर टाकण्याचा कारनामा याच प्रमोद सोरखादेने केला होता. त्याच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज दिनेश बाद. पहिली महिला आमदार तुम्हाला या वर्षामध्ये निवडून येताना पाहायला मिळाली. सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्यावरती आधारित परमेशजी माळी यांच्या सुंदर वाणीतून हे संगीत गायलं गेलं आणि आमदार चषक खरं तर त्यांच्याच नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांचं सुंदर संगीत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. अनिल चिकनकर यांच्याकडून पारितोषिक आहे की बाल संघ सध्या तरी फिल्डिंग करतोय. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक संघाला दिलं जाईल जेव्हा बाल संघ बॅटिंग करेल. पहिली विकेट नाववरती कोरली आहे प्रमोद सोरखादेने. 22 वरती तिसरा धक्का दिलाय 3ऱ्या ओव्हरमधल्या पहिल्याच बॉलमध्ये आणि आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज. राजसाठी पहिलाच बॉल, लोव फुल टॉस ऑन साईडला. विनोद मडवी, कधी मिस्टेक होत नसते फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. सुंदर फिल्डिंग स्क्वेअर लेगला त्यांनी केली आणि लागोपाठचा दुसरा विकेट प्रमोद सोरखादेच्या खात्यामध्ये. राज बाद. आताचे बॉलर जर स्पिनर असतात ना तेव्हा त्यांच्या माध्यमातून असेच लोव फुल टॉस बॉल तुम्ही सातत्याने बघत असता. कारण डावखुरी आताचा गोलंदाज म्हटला गेला तर त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक. या गोलंदाजाकडे एक वेगळी क्षमता आहे. बॉलला वळवतोही, बॉलला थोडीशी फ्लाईट देऊन थोडासा लोव फुल टॉस करतो. गतीमध्ये जास्त वाढ तो करत नाही. त्या अनुमानाने आपण बघितलं तर लोव फुल टॉसचा बॉल खेळण्याचा प्रयत्न जिथे बाद झाले राज. 500 रुपयाचे पारितोषिक प्रमोदने जर ही विकेट मिळवली तर शंकरजी राणे यांच्या माध्यमातून आणि भावेश मडवी यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक 1000 रुपयाचं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर. हॅट्रिक बॉल प्रमोद तयार. त्याच्या समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्या संचित, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आता त्याच्यावरती जिम्मेदारी. गडी लवकर गमावला गेल्या 4. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. मिस केली लाईन, मिस केली. हलकासा कदाचित बाहेर निघाला असावा चेंडू, अन्यथा ही विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली असती.
हा पहा आपण ॲक्शन रिप्ले पाहूयात ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आले, हलकासा लोवर फुल टॉस बॉल आणि पडल्यानंतर टर्न झाला, त्याचाच बेनिफिट मिळाला गेला जिथे संचित वाचले गेले आणि विकेट हॅट्रिक ही वाचली गेली. बॉडीवरती बॉल आलाय, ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम. विनोद मडवी पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये, एक सिंगल झाली कंप्लीट. आता धोका उचलायचा नाहीये. जर मैदानाच्या बाहेर अर्जुन गेला तर अजून दबाव वाढत जाईल. अर्जुन आणि संचितलाही माहिती आहे, डगआउटमध्ये हर्षद तरे यांनाही माहिती आहे की आता सर्व जी दारोमदार आहे ती दारोमदार आता पूर्णपणे अर्जुनवरती आहे. अटॅकर आहे या टीमचा खरं तर उत्कृष्ट खेळाडू, ज्याच्या बॅटमधून तुम्ही नेहमी मोठे फटके बघितलात, परंतु त्याचा अगेन्स्ट कोण आहे तर ज्यांनी आतापर्यंत 2 विकेट मिळवल्या गेल्यात तोच प्रमोद सोरखादे. गतीमध्ये परिवर्तन, हलक्या पद्धतीने फक्त दिशा देण्याचं काम होतं, परंतु माहिती आहे अर्जुनला की बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. हलक्या पद्धतीने बॅटचा फ्लो थोडासा थांबवला गेला, प्लेस करण्याचा प्रयत्न, आणि 5वा बॉल इथनं डॉट जात असताना फक्त 1 धाव दिली आहे या ओव्हरमध्ये प्रमोद सोरखादेने. उचलला ऑन साईडला, शेवटचा बॉल होता, ताकदीचा वापर केलाय वैभव मात्रे. त्या ठिकाणी चेक करत होते की बॉल नक्की जाईल कुठे, हातामध्ये नाही तर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती षटकाराने संपन्न करत असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 29 संघ चिंचपाडा. लगेच करा 12 मॅन आपण जा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन. तर बघा भाल बी संघासाठी देखील एक सुवर्ण संधी असणार आहे आजच्या दिवसामध्ये. जर क्वालिफाय हा संघ होतोय तर प्रदीप शेठ मडवी यांच्याकडनं एक मेजवानी संध्याकाळी असणार आहे, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला 12 पण आपण लगेचच जायचंय. पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आमदार चषक 2025 च्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. काही पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा आपण सन्मान जरूर इनिंग ब्रेकमध्ये ते काही सन्मान देखील आपण कव्हर करणार आहोत. गोलवली संघाला पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपले खेळाडू जर गेले असतील तर त्यांच्याशी आपण त्वरित संपर्क किंवा कॉन्टॅक्ट करा. याची पुढची मॅच तुम्हाला लगेचच खेळायची आहे, विजय सामना होणार आहे, म्हणून आपण जर गेला असाल, आपले खेळाडू गेले असतील तर आपण त्यांच्याशी लगेचच संपर्क साधा. वेळ प्लीज घेऊ नका जास्त. खरं तर नावाचं हे संगीत तुम्ही ऐकत होतात. अनेक वर्षे या विभागाला ज्याने समाजसेवा पुरवली, समाजसेवेच्या माध्यमातून त्यांचं नाव उंच दर्जावरती पोचवण्यासाठी त्यांचं कार्यकुशल कार्यकाम तुम्ही बघितलं. गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत होतो, गणपत शेठ गायकवाड यांच्यावरती आधारित ते संगीत तुम्ही डीजे मॅनच्या माध्यमातून ऐकलं. शौर्य डीजे प्रतीक मात्रे यांच्या माध्यमातून ही साऊंड सिस्टीम पोचवली जाते आणि विशाल सध्या तरी ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये. स्पेशल स्कोरर आपण सध्या तरी करणला बघत आहात, ज्यांचा भार या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी आहे. 4थ्या ओव्हरचा खरं तर आता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इन्व्हॉल्वेशन बघाल. विनोद मडवीचा कुलवटापाचा बॉल खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरला खूपच वेगाने बॉल जात होता, पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली, डावकुरी हाताने फेकलाय. अर्जुनचं कॉन्ट्रीब्युशन होतं या धावेला पूर्ण करण्याचं, कारण कॉलिंग महत्त्वाची, ती कॉलिंग केली गेली. फलंदाज पाहिला गेला तर संचितला तिथे 2 धावा पूर्ण करत असताना त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला टीमची धावसंख्या 31. आता धावा कशा येवो त्या येणं गरजेचं, कारण दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर थोडासा कमबॅक झाला होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रमोद सोरखादेने फक्त 7 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि आता कंटिन्यू जर आपण पाहिलं तर विनोद मडवी आलाय. लेंथ चांगली होती, टप्पा पडला, थोडासा टॉस झाला चेंडू, लेंथवरून थोडीशी लेंथ मागे खेचण्यात आली. याच्या अगोदरचा बॉल ऑप्शनवरती होता, हा बॉल संचित समोर थोडासा मागे ठेवण्यात आला. टप्पा पडल्यानंतर मागे गेले खेळण्यासाठी बॅटच्या अगदी खालून चेंडू विनायक चिकनकर याच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिथनं डॉट बॉलची समाप्ती. 31 वरती गडी गमावून गेल्या 4 संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय चिंचपाडा. ओव्हर पिच होता, बॉलच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही, अपील आहे विकेट किपरची, परंतु स्वतः या ठिकाणी फलंदाज निघाला गेला, पंचांचा इशाऱ्याची वाटी पाहिली नाही. खेळाडू वृत्ती तुम्हाला पाहायला मिळाली संचितच्या माध्यमातून. फलंदाज होते मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका 5वा.
कौतुक करेन मी संचितचं, कारण संघ अडचणीमध्ये आहे, त्यालाही माहिती आहे, पण तो अंपायरच्या इशाऱ्याची त्यांनी वाटही पाहिली नाही. याला म्हणतात खरं तर प्रामाणिकपणा, आणि हा प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे. अनेक सारे असे खेळाडू तुम्ही बघता की जे प्रामाणिकपणे टेनिस बॉल क्रिकेट खेळत असतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सचिन रमेश तेंडुलकर यांनाही बघितलं की जेव्हा त्यांच्या इथनं विकेट जरूर येईल, ती चर्चा आपण करू. जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बॅटला हलकाचं बॉलचं कनेक्शन व्हायचं, ते विकेट किपरच्या हातामध्ये जायचं, तेव्हा कधी कधी अंपायर्सला ते निदर्शनात जेव्हा येत नव्हतं ना, तेव्हा सचिन रमेश तेंडुलकर फक्त थोडीशी स्माईल द्यायचे आणि मैदान ते स्वतः सोडायचे. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. ती संचितने खेळाडू वृत्ती दाखवली गेली, परंतु संचित बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रथम गेला होता, तोही आता मैदानाच्या बाहेर परतला गेला. ओव्हर द विकेट विनोद मडवीचा बॉल थोडासा टॉस झाला. मागे आपण बघितला गेला तर सुचितला त्याच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथनं विकेट नंबर 6वी मैदानाच्या बाहेर गेली आहे. आता भार वाढलाय, आता जबाबदाऱ्या वाढल्यात, कारण 6 विकेट जे गेल्यात त्याच्या मोबदल्यामध्ये जास्त धावा नाही आहेत. पाठीराखेही मॅचचा आनंद घेत असतील, त्यांनाही आता संकोच असावा की या मॅचमध्ये टार्गेट आता भाल संघासमोर जास्त राहणार नाही. ताकदीचा वापर करायचा होता. पद्धत आली ते पाहिलं की फुटवर्कचा जास्त वापर करत नाहीये, त्यासाठी हाही बॉल थोडासा टॉस करणारा लेन बॉल विनोद मडवी चांगले टाकत असो. तोच हा बॉल तुम्ही लेंथवरती बघितला. आतापर्यंत त्यांनी खरं तर 11 बॉल फेकले गेल्यात, त्याच्यामध्ये 3 विकेट आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात विनोद मडवीने. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट थोडासा पुढे आला, तोही डॉट बॉल. 12 बॉलमध्ये फक्त 10 धावा आणि 3 विकेट महत्त्वाचे मिळवले गेले विनोद मडवीने. आणि हेही षटक सुंदर हाताळत असताना ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. ओव्हर नंबर 4 मध्ये बॅटिंग करत असताना फक्त 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ चिंचपाडा. नेक्स्ट मॅच टीम चिंचवली बी आणि त्यांच्या विरोधात अंतारली. दोन्ही टीमचे कॅप्टन ऑनलाईनच्या माध्यमातून आवाज जर आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही कृपया करून रिपोर्टिंग करा, कारण गोळवली टीमचे सर्व खेळाडू जर आपण पाहिले तर मोस्ट ऑफ KDMC कर्मचारी आहेत, त्याच्यामुळे त्यांना वर्किंगवरती जायचं असावं, त्याच्यामुळे ते नक्कीच तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये पाहायला मिळतील. चला बाल संघ जास्त टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. अनेक सारे पाठीराखे सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. क्रिकेटचे निस्सीम चाहते संदीप मडवी, विकी मडवी, सुभाष म्हात्रे, योगेश म्हात्रे, सध्या तरी तुम्हाला कुणाल म्हात्रे पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने या मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला क्रिकेट सध्या तरी पाहतात. काहीशा खेळाडूंची तर शाळा सुटली आहे आणि शाळेच्या गणवेशामध्ये सुद्धा ते मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. खरं तर भालगावमध्ये कबड्डी प्लेयर सध्या तरी मोठ्या पद्धतीने आता कबड्डीकडे या खेळाकडे वळतात. सो तेही प्लेयर या ठिकाणी आलेले आहेत आणि जगनजी राणे साहेब ही या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 6 गडी बाद 31 आणि बाल बी टीमचा यशस्वी कॅप्टन गणेश म्हात्रे शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल अर्जुनसाठी आणि हवेमध्ये हा बॉल बघितला विनोद मडवीने की जाईल डोक्यावरून लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. अर्जुनचा तडाखा, षटकार. ला प्रमोट केलं शेवटच्या ओव्हरमध्ये. खरं तर भाल संघाच्या माध्यमातून प्रदीपी चांगला बॉलर होता, तोही फास्टिंग फ्युरन्स कधी बॉलिंग टाकू शकतो, तो वेगवान बॉलर होता. मग गणेश म्हात्रेचा वापर केला गेला, कारण कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं शेवटच्या षटकासाठी त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि षटकाराने 37 धावा रिव्हर्स झाले. अर्जुनसाठी हा बॉल पायांवरती घाव घालणारा होता, अपील गेली नाही. संचित पुढे आलात, इथनं विकेट मिळेल का? आणि यस, विकेट मिळाली आहे. पटेल मैदानाच्या बाहेर, माफ करा संचित नव्हते, अक्षय त्या ठिकाणी होते आणि अक्षय पटेल मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती विकेट गणेश म्हात्रेला लागतं. क्रिकेट खेळत असताना जेव्हा तुम्ही नॉनस्ट्रायकर एंडवरती असता, मग ती धाव पूर्ण होईल का नाही याचाही विचार करावा लागतो. सध्या तरी भाल संघाने प्रेझेन्स ऑफ माइंडने 4 षटक हाताळलेत, परंतु गणेश म्हात्रेवरती पहिला अटॅक झाला, त्यानंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला अर्जुननं. त्या अर्जुनला तुम्ही अपयशी ठरताना बघितलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय बाद झाल्यानंतर गेला यश. अजून मोनिशही येणं बाकी, तोही चांगला खेळाडू या टीमचा. राऊंड द विकेट
राऊंड द विकेटने कडा आहे बॉल मध्ये विकेट किपरने स्वतः कॉल दिलाय की आय विल टेक. विनायक चिकनकर बॉल खाली पकडली गेली कॅच. अर्जुन मात्रे परतेल मैदानाच्या बाहेर लागणारा हा मोठा झटका टीम चिंचपाड्याला. स्पष्ट नाराजी तुम्हाला अर्जुनच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. कारण दुसरा सामना पहिला सामना आपण खेळतोय भाल संघासमोर, ज्यांची गोलंदाजी सध्याच्या हंगामामध्ये ही ताकद राहिली आहे. कारण पालेगावच्या स्पर्धेमध्ये नेवालीपाडासारख्या दिग्गज संघाला या संघाने पराभवाचा मोठा धक्का दिला. त्यामध्ये प्रमोद सोरकादे याचं निर्धाव षटक पाहिलं. तिथेच ह्या संघाने विजयाचं डोकं वरती काढलं आणि चिंचपाडा संघ सध्या तरी त्यांचा बॉलिंग अटॅक जो झेलतोय त्याच्यामध्ये अपयशी ठरलाय. अर्थातच 8 फलंदाज त्यांचे बाद झालेत. आता दारोमदार आहे. एक चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर मोनिशच्या बॅटमधून मोठे फटके यायलाच हवेत. राऊंड द विकेटने हलकंसं कनेक्शन. बॉल खाली पुन्हा एकदा विनोद मडवी इन ॲक्शन. सिंगल या ठिकाणाहून तुम्हाला पाहायला मिळते. मोनिश गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हिंद केसरी बाजी बैलाचे ते मालक आहेत, परंतु सध्या तरी चकड्यांपासून दूर आलो तर क्रिकेटचा खेळ सुरू आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये त्याला मोठे फटके दाखवावे लागतील. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत गणेश मात्रेनं. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर एक रूम क्रिएट झाला. राऊंड द विकेटने जेव्हा एखादा बॉलर जातो तेव्हा मोस्ट ऑफ आपण उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाताना बघत असतो. हा ॲक्शन रिप्ले थोडासा ॲक्शनने आला. टप्पा पडल्यानंतर बॉल ऑप्शनच्या बाहेर निघत असताना 5 बॉल आतापर्यंत समाप्त झाल्यात. या ओव्हरमध्ये 38 धावा आणि या इनिंगमधला हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल समोर प्लेस केलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत प्रमोद. बॉल आल्या हातामध्ये गणेशचा. विकेट ॲक्युरेटली या ठिकाणी मिळत असताना 9 गडी गमावले गेलेत. 39 धावा आणि 40 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच गावदेवी विराट 11 बाल बी टीम समोर. शेवटचा बॉल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला जातोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट नीरज सध्या तरी अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये. आणि आज एक खरं तर वेगळी हेअरस्टाईल आहे राज यांची. तुम्ही राज यांच्या हेअरस्टाईलकडे बघा. अनेक सारे असे असतात स्टायलर खरं तर खेळाडू किंवा वर्किंग, आपण त्यांची हेअरस्टाईल ही वेगवेगळी पाहत असतो. आता नीरज यांनी स्मूथनिंग केली आहे, तेही सध्या तरी केस सेट करतात. परंतु VIP डायसवरती आपण बघत आहोत शंकरजी राणे, त्यानंतर अर्चना मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे सल्लागार धनेजी मात्रे, अर्थातच बालगावचे समाजसेवक यांनाही तुम्ही व्यासपीठावरती बघत आहात. गणेशजी राणे 40+ हे उत्कृष्ट खेळाडू बालगावचे, तेही या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 पर्व पहिलं सुंदर स्पर्धा सध्या तरी मित्रांनो तुम्ही बघत आहात. सुंदर वातावरणामध्ये या स्पर्धेचा तुम्ही अनुभव घेताय. हल्ली वारा जर आपण पाहिला गेला तर सुंदर थंड सुटलाय, जो तुमच्या अंगाला एक वेगळा शहारा देईल. 11:58 जरूर झाल्यात. जो वातावरण आहे त्या वातावरणाच्या अपोजिट आपण कधीच जाऊ शकत नाही. आता सध्या तरी तुम्हाला न्यूज ऐकायला मिळत असेल की अमेरिकेचा कॅलिफोर्निया हा जो भाग आहे तो आता सर्वत्र आगीने जळतोय. खरं तर तिथे आग लागली आहे. म्हणजेच वातावरणाच्या आपण अगेन्स्ट कधीच जाऊ शकत नाही. आणि सध्या तरी हा वातावरण आपण सध्या पाहतोय तर आपल्यासाठी सुंदर आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की निसर्गाची छेडछाणी करू नका. 40 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 9 गडी जरूर गमावले गेलेत, परंतु 40 धावसंख्येचं लक्ष हे डिफेंड होईल की चेस होईल. क्रिकेट आहे, कधी सांगता येत नाही पारडं कोणाच्या बाजूने वळेल. या मनोहरजी चिकनकरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान व्यासपीठावरती कव्हर करूया. नुकताच ज्यांचं आगमन झालेलं सन्माननीय धनेशजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. आमदार चषक 2025 ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिलाच दिवस. दर्शेदार ही स्पर्धा जे गोलबाग क्रिकेट संघ दौरली आयोजित आमदार चषक 2025. आयोजक आमचे प्रमुख सन्माननीय अभिमन्यू चिकनकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि समाजसेवक उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण समाजसेवा पाहत असतो. मग एक सन्मान जो आहे तो आपण कव्हर करू.
हा सन्मान आपण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठावरती कव्हर करतोय. मनापासून आभार, आपण उपस्थित राहिलात या टुर्नामेंट करिता आमदार चषकामध्ये. आणि मनापासून आभार, आपण या स्पर्धेकरिता उपस्थित राहिलात. सुंदर अशी ही ट्रॉफी देखील आहे, सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतो उपस्थित पाहुण्यांना. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पुढच्या मॅचमध्ये 2 टीम ज्या खेळणार आहेत, चिंचोली बी टीमच्या कॅप्टन आणि अंतरलीचे कॅप्टन, आपणास विनंती असेल की आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय. स्पर्धा जी आहे मोठी स्पर्धा आपण खेळतात, डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आणि गरजेचे, त्याकरिता आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे. डावळापडा संघ आपण देखील रेडी राहायचे, शिरडोन बी संघ आपण देखील रेडी राहायचं आहे. जाऊयापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल असतील आमचे सहकारी समालोचक मित्र करण कालन के. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आदरणीय अभिमन्यू चिगनकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये आमदार चषक 2025 चा दुसरा सामना, पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि अंतरलीचे कॅप्टन, पुन्हा एकदा नम्रतेची विनंती असेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर चिंचोलीचे कॅप्टन इकडे पोहोचलेले आहेत. अंतरली संघाचे संघ नायक आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचे. टॉस करिता इनिंग ब्रेकमध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय, म्हणून आपण लवकरात लवकर संपर्क साधावा. आमचे हरीश दादा भोईर पिसवली यांचं देखील आगमन झालेले आहे, त्यांचं देखील आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. लाउड शॉट आणि फलंदाज बाद, फिंगर अप अंपायर, लेग बिफोर विकेट, इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. बॉल बिला पहिला धक्का. सन्मान्य मनोहरजी चिकनकर यांना विनंती आहे की टॉस करिता आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचे. आपल्या शुभ हस्ते पुढच्या मासचा टॉस आम्ही करतोय. चला एक मिनिट, कोणाची कॉलिंग आहे? चिंचोलीचे कॅप्टन कॉलिंग करतील. हेड असा कौल आहे आणि ते चालेल. थँक्यू सो मच. निर्णय ठीक आहे सर, निर्णय त्यांचा पेंडिंग असणार आहे. चिंचोली संघानं प्रथम टॉस जिंकलेला आहे, आपण शॉटमध्ये टॉस केलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऑल ऑफ केलाय, यावेळेला फिल्डर मागे थांबलाय. चांगल्या पद्धतीने ते कव्हर करतात, पण कदाचित चान्स घ्यायला पाहिजे होती कॅचसाठी. चेक. सन्माननीय शामशेठ शिकनकर यांचं देखील नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण देखील VIP डाईसवरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील आमदार ट्रॉफीमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सो आपण पाहतोय टार्गेट सध्या या मॅचमध्ये 40 आहे. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग बालबी संघ करतोय, पण सध्याची गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज संचित कडून या मॅचला ते बनवतील असं वाटत असताना 6ला पहिला धक्का सध्या आपण स्कोरबोर्ड पाहतोय. विनोद आणि त्याच्या सोबतील असलेला फलंदाज प्रमोद सोरखादे. स्ट्रायकिंग एंडला जे आपल्याला पाहायला मिळतील, ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग, त्या सोबतीने आपण पाहतोय लॉंग ऑफ, मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. बॉलर पुन्हा एकदा संचित. कॉमेंट्री बॉक्स कडून लेफ्टी प्रमोद सोरखादे. 40 धावांचं माफक आव्हान.
लोवा फुल टॉस होता, टोला लागला मिड ऑन मध्ये बॉल, एक धाव सहजरित्या पूर्ण होत असताना आपण पाहतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत पहिल्या मॅच पासून. त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा समालोचक करणकांत हेदुटणे सहर्ष स्वागत करेन. कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ आदरणीय अभिमन्यू चिकणकर साहेब आणि जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आयोजित आमदार चषक 2025 चा पर्व. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हर्स मध्ये खेळलाय, व्यवस्थित टायमिंग नव्हतं, आउटफील्ड थोडीशी स्लो त्या ठिकाणी. बॉलला पकडता पकडता वेळ घेतलाय फिल्डरने, धावा तोपर्यंत मिळत असताना 2. एक महत्वपूर्ण सूचना असेल, रस्त्यामध्ये कोणी गाड्या पार करू नका. जे प्रेक्षक खेळाडू येत आहेत या स्पर्धेमध्ये रहदारीसाठी अडथळा होतोय, त्यामुळे आपल्या गाड्या योग्य त्या जागेवरती पार्क करा. कोणालाही त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. लॉफ्ट करत असताना गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय, त्याचा वाक्या बाहेर. हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत, त्या 14 धावा. 14 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. गाणं जरी मराठी असलं तरी संपूर्ण भारत गेल्या 1 वर्षामध्ये यावरती थिरकत होता. गाणं कोणते असो, आपणही बरेचशी तमिळ मल्याळम गाणं ऐकतो. लास्ट इयर श्रीलंकेचं एक गाणं इंस्टाग्रामला फार ट्रेंडिंग होतं. गाण्यामध्ये शब्दाला तितकंसं महत्त्व नसतं, पण जे गाणं स्वरबद्ध होतं, जी धून असते ती तुमच्या काळजाला जर भिडणारी असेल तर तुम्हाला ते गाणं आवडतं. म्युझिक थेरपी एक वेगळी थेरपी आहे. जेव्हा तुम्ही सॅड असता, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशन असतं, तुम्ही डिप्रेशनमध्ये असता, मॉरल तुमचं डाऊन असेल, आपलं आवडतं गाणं ऐका, कधी तुम्हाला फ्रेश झाल्यासारखं जरूर वाटेल. धावा 14. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 40 धावांचं लक्ष. बॉल बाकी आहेत अजूनही 24 आणि 24 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्या त्या 26. सेकंड ओव्हर. सोरखादे स्विच हिटचा प्रयत्न करत होते आणि निघालेत परतीच्या प्रवासाला. खेळाडू वृत्ती प्रत्येकाकडे असायला हवी, एज होती त्याला माहिती आहे आणि थेट तो स्वतः निघाला पॅव्हलियनच्या दिशेने. दुसरा धक्का बालबीला. मोनिश ऑफ स्टंपचा बाहेर स्विच हिटचा प्रयत्न, एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अर्जुनच्या हातामध्ये आपल्याला बॉल जात असताना पाहायला मिळाला. विकेट पडतीये. 14ला दुसरी या मॅच मध्ये येण्याची नामी संधी असेल. काल मी मकर संक्रांत चषकामध्ये एक सामना बघितला, जिथे एका मॅच मध्ये 6 बॉल 22 धावा, 1 बॉल ठेवून काढल्या. 5 बॉल मध्ये 22 सापाटणे बनवल्या, पण 6 बॉल 6 धावा देखील एका संघाला बनल्या नाही. क्रिकेट कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. वेळेचं बंधन आहे. प्लीज प्रत्येक संघाला ही सूचना आम्ही करत आहोत, फिल्डिंग आणि बॅटिंग करणाऱ्या दोन्ही संघांना. कारण 1510 मध्ये ज्या जर्मनच्या शास्त्रज्ञाने अर्थातच पीटर हेनलीने पहिला घड्याळ बनवला होता, त्याच्यासाठी देखील घड्याळाचे काटे कधी थांबले नव्हते. त्यामुळे तुम्ही थांबू नका. दिलेल्या वेळेवरती पहिली 4 षटकं कंप्लीट करा. तर आमदारसाठी पारितोषिक असणारे सोमनाथ राणेकडनं बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर, बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार जर मारतोय तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. डाऊन द लेग बॉल होता, दॅट्स अंपायरचा स्पष्टपणे नकार. लेग बायची सिंगल एज आहे. यावेळेला सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचे 15 वरती. 2 नामवंत अंपायर आहेत, रतन माणेरकर सर आणि त्याचबरोबर येते मनोज पवार. दोघांनाही दांडगाव अनुभव आहे, फार क्रिकेट खेळलेले आहेत आणि आजही जे खेळत आहेत. पण यावेळेला लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न. मागे जर आपण फलंदाजाला बघितलं तर जणू काही कबड्डी खेळतोय, बोनसचा प्रयत्न त्याने केला. एक पाय हवेमध्ये, एक पाय टो टच ज्या पद्धतीनं करण्यात येतो तसा प्रयत्न इथे. द्वारली गावाचा आपण विचार केला तर या गावाची एक कबड्डीची टीम देखील आहे. इथे मी बऱ्याच वेळेला बघितलेलं कबड्डीचाही सराव केला जातो. ऑन साइडला फ्लिक केला, गॅपमध्ये बॉल, मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. क्रिकेट विथ द ब्रेन. विनोदच्या बॅटमधून मास्टर स्ट्रोक, चौकार.
फलंदाज जे तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती आलेले आहेत रामदास यांच्यासाठी पारितोषिक येते. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी निहाल मात्रे नामवंत खेळाडू आहेत भाल संघाचे. भालचे 2 संघ आहेत, कदाचित ते जो भाल ए संघ आहे त्यामध्ये पाहायला मिळतील. निहाल मात्रे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. रामदास यांना बरीचशी पारितोषिकं लागलेली आहेत. पाहूयात काय करतात त्या मॅच मध्ये. धावा सध्या 20, अर्धा पल्ला पार. डाऊन दिले, खराब लाईन ऑन साइडला, फक्त फाईन ग्लान्स, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्येला आकार मिळतोय. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 24 धावा. बॉलर्स बॅक, लॉंग ऑन द फिल्डर. थोडासा वेळ घेतलाय. रामदासचं कौतुक असेल ज्या वेगाने डेंजर एंडला पोहोचलाय. 2 धावा सहजरित्या, 2 धावांच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमॉझॉन 26 स्टिल रिक्वायर्ड 14. 14 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. साहिल 11 चिंचवाडाच्या विरुद्ध विराट 11 भाल बी. 2 संघ यानंतर चिंचवली बी आणि अंतारली हे 2 संघ नेक्स्ट मॅच. त्यानंतर डावलपाडा अगेन्स्ट शिरडोन बी हे 2 संघ शेवटच्या सामन्यामध्ये असतील. सुभाष म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील रामदास यांना लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000. खराब लाईन, लेग स्टंपचा बाहेर, पुन्हा एकदा बॉल, पुन्हा लेग लान्स आणि डिफाईन लेगला आलेला चौकार. ओव्हर नंबर संपला आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 2 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना विराट 11 भाल बी. लक्ष 40, धावा 30. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये माफक अशा 10 धावांची गरज. सुंदर गाणं आपण ऐकलं. सबका मालिक एक, श्रद्धा ही सबूरी है. इरादे रोज बनते रोज बिघडते, शिरडे वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. देवरुंगच्या स्पर्धेमध्ये असताना जवळपास 2 ते 3 पदयात्रा तिथून गेल्या. गंधारीच्या ब्रिजच्या पुढे जे बापगावचं क्रीडांगण आहे आणि आपल्याला दररोज पाहायला मिळतात साई भक्त मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये सामील होतात. तुम्हाला एकविराईच्या पालख्या बऱ्याचशा पाहायला मिळतात. श्रद्धा, भारत विविधतेने नटलेला आहे. बरेचसे धर्म, बऱ्याचशा जाती आपल्याला या भारत देशामध्ये पाहायला मिळतात. मात्र हे सगळं काही असलं तरी एकतेचं प्रतीक आहे आपला भारत देश. त्यामुळे प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या देवावरती श्रद्धा आहे. मिड ऑफला कॅच ड्रॉप झाली, बॉल सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार. निहाल मात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे. रामदास यांना एका षटकारासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि आता फक्त 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज प्रथम लॉफ केलाय. 500च्या प्रयत्नामध्ये कदाचित विकेट, फलंदाज बाद. मॅनेजमेंट मधले आणखी एक महत्त्वपूर्ण स्तंभ हृदयनाथजी रसाळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कारण जवळपास मला अशी माहिती मिळाली की मनोज रसाळ, हृदयनाथ रसाळ, करण पाटील आणि संपूर्ण त्यांची मॅनेजमेंट टीम, विश्वासदादा असतील, रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत इथे सर्व ते कामकाज पाहत होते. कारण स्पर्धा म्हटली मंडळी की फक्त 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे म्हणून 4 दिवसामध्ये मेहनत नाही, मागचे 40 दिवस तुम्हाला मेहनत करावी लागते. आणि या पहिल्याच पर्वाचं आमदार चषकाचं आयोजन भूतोन भविष्यती आहे. धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावांत 6 धावांची गरज आहे. चिंचपाड्याचं आपले 22 कोला ग्रुप, नितीनजी मात्रे, नितीन बबन मात्रे हे देखील मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. मनोजजी फुलवरे वसार यांचं देखील आगमन झालेले. मनीषजी फुलवरे वसार, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण VIP डाईज वरती यावं.
यश मात्रे सध्या या संघामध्ये खेळतात. 22 एकर कोला ग्रुप चिंचवडाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या विभागातील एक नामवंत आणि दर्जेदार स्पर्धा जी नुकतीच पार पडली देखील. यश मात्रे महत्त्वपूर्ण मॅनेजमेंट मधली जबाबदारी त्यांची असते. महेंद्र बोडके असतील, ज्ञानेश्वर मात्रे या सर्वांना आपण त्या स्पर्धेमध्ये पाहतो. संपूर्ण 22 एकर कोला ग्रुप आणि त्यांचाच हा संघ आहे यश 11 चिंचपाडा. पहिल्या डावामध्ये धावा झाल्या नाही, फार लवकर विकेट पडली होती. आघाडीचा फलंदाज हर्षद तरेची जो इन्फॉर्म आहे आणि त्याचा फटका कुठेतरी बसला. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज आहे. 13 बॉल आणि एका धावेची गरज या मॅचमध्ये. विराट 11 बालबीला पुढच्या दोन्ही संघांना विनंती अंतरली आणि चिंचवली बी तयार राहा. मॅच संपल्याबरोबर फिल्डिंग करणाऱ्या टीमला उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ लेन स्लाइस केला. मॅच विनिंग स्ट्रोक. विनोदच्या बॅटमधून चौकार. मॅच फिनिश. अभिनंदन. सामना जिंकला विराट 11 भाल बी संघाने. हार्डलक टीम यश 11 माफ करा साईल 11 चिंचपाडा. तर विनोद मडवी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 3 विकेट घेतल्या आणि बॅटिंग कसं रन्स देखील त्याने केलेले आहेत. तो विनोद या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अरविंदजी रसाळ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभस्ती मॅन ऑफ द मॅचची आकर्षक अशी ट्रॉफी प्लीज द्यायची आहे. या रोशनजी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चिंचोली संघाला विनंती असेल योगेश आपण फिल्डिंग लगेचच मैदानाच्या आतमध्ये सेट करायची. वेळ घेऊ नका, आपल्याकडे ऑलरेडी एवढा वेळ नाहीये. चला प्लीज. आणि अंताली संघ आपण कॅरू कक्षामध्ये लगेचच बसून घ्या. अरविंदजी रसाळ यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर अशी मॅन ऑफ द मॅच तर विनोद मडवी यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं अष्टपैलू कामगिरी केली, चांगली त्यानं बॉलिंग केली, चांगली त्यानं बॅटिंग केली. तो विनोद या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. अभिनंदन आपलं पुन्हा एकदा. पुढच्या मॅच करता शुभेच्छा. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती असणार आहे की वेळ तुम्ही अधिकसा इकडं खर्चित करू नका. चिंचोली संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा, जेणेकरून आपण लगेचच या सामन्याला पुढच्या सुरुवात करणार आहोत. अहमदाबाद चषक 2025 प्लीज. समोर रस्त्यावरती रोडमध्ये कोणीही आपल्या बाईक, दुचाकी असतील, ऑटो असतील, कार असतील, रस्त्यामध्ये कोणीच पार्किंग ना करू. बाजूला वीडपट्टी आहे, त्याच्या बॅक साईडनं आपण जर राईट घेतला, तिकडनं लेफ्ट घेतला तर भरपूर पार्किंगसाठी जागा आहे. एक नम्रतेची विनंती असेल की कोणीही रस्त्यामध्ये प्लीज आपल्या दुचाकी वाहनं असतील, कार असतील अथवा ऑटो असतील तर रस्त्यामध्ये प्लीज पार्किंग करू नका, ही असं आपणास नम्रतेची विनंती आहे. तर पुढच्या फ्रेश मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळेल. चिंचोलीच्या अगेन्स्ट संघ खेळणाऱ्या अंतारली. आणि आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया बागेश मात्रे यांचा आवाज. या सन्मान्य प्रदीपजी मडवी यांना विनंती आहे की आपण देखील व्हीआयपी डाईज वरती येऊन विराजमान व्हायचे. बाईक बघा प्लीज, इकडेपर्यंत बाईक नका घेऊन येऊ. जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडेपर्यंत बाईक नका आणू. आणल्या तर बॅक साईडला घेऊन जा, इकडे मागे जागा आहे बघा.
बाईक जर आपण आणतायत तर त्या बाईक ज्या आहेत, जी बॅक साईडला आमची जी जागा आहे तिकडे आपण पलीकडे पार्किंग करा. रस्त्यामध्ये प्लीज कोणीही आपली वाहनं पार्किंग करू नका, ही आपणास नम्रतेची विनंती आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच करण काळन. थँक्यू सो मच राहुल भोईर सर. आमदार चषक 2025 पर्व पहिलं, या पहिल्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला भावेश रसाल पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व जे बॅनर आहेत ते बॅनर खरं तर याच शहराने बनवल्यात. सकाळी 3 वाजेपर्यंत, अर्थातच रात्री 3 वाजेपर्यंत त्याचं काम सुरू होतं. सकाळी लवकर तो उठून आला, त्यानंतर सुद्धा काहीसे जे बॅनर लावायचे होते ते बॅनर त्याने लावले गेले. प्रत्येकाने एक वेगवेगळी जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. सकाळी आल्यानंतर खेळपट्टीला बघितलं गेलं, तिचं निरीक्षण केलं. हृदयनाथ रसाल थोडेसे घरी गेले, मग फ्रेश होऊन ते आले. ते गेल्यानंतर करण या ठिकाणी होते. करणने स्कोर कार्ड सध्या तरी रंगवला आहे. सध्या तरी चर्चा सुरू आहेत काहीशा. मनोज रसाल आणि त्याच्या सोबतीला असणारे काहीसे जे त्यांचे पाठीराखे, त्याच्यामध्ये आमचा अब्बूसुद्धा आहे, ते चर्चा करत होते की अजून कशा पद्धतीने ही मॅनेजमेंट सांभाळायची आहे. का तर स्पर्धा कोणी ठेवतो, स्पर्धेचं आयोजन कोणी करतं, परंतु त्याचं नियोजन सुसज्ज राहणं ही सगळ्यात मोठं गरजेचं काम. आणि पहिली अशी स्पर्धा आपण या ठिकाणी बघत आहोत की नाश्त्याची अजिबात टंचाई या ठिकाणी नाही आहे. एक खरं तर छोटी गोण आहे, त्याच्यामध्ये वडापाव पूर्ण भरलेले आहेत आणि ते मॅनेजमेंट कमिटीला पुरवले जातात. म्हणजे आपण पाहू शकता की मॅनेजमेंट किती चांगली आहे. कोणी उपाशी राहता कामा नाही, कारण VIP डायसवरती जे पाहुणे बसल्यात त्यांच्यासाठी ड्रायफ्रूट आहेत. आम्हाला सकाळी आल्यानंतर खरं तर 10 वाजता सुजल आम्हाला विचारलं गेलं की तुम्ही जेवणाला काय खाणार, अशी मॅनेजमेंट हवी आहे. त्याच्यामुळे ही सुंदर मॅनेजमेंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, मलंगड क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सन्मान्य प्रदीप शेठ मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन, वेलकम, या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत.